श्रद्धांजलीपर आपलं मनोगत व्यक्त करावं. थोडे जास्त असल्यामुळे मी प्रथम विनंती करतो की आपण आपलं मनोगत 2-2 मिनिटांमध्ये व्यक्त करायचं आहे. उपस्थित शोकाकुल बंधूंनो, महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांचं आपण नेतृत्व पाहिलेलं आहे, परंतु या तरुण नेतृत्वामध्ये आगळं वेगळं नेतृत्व हे होतं हे अजितदादांचं होतं. माझ्या परिवाराच्या वतीनं, माझ्या पूर्णाळ या गावाच्या वतीनं या महाराष्ट्राचं एवढं मोठं प्रचंड सुप्रियाताईंना आणि त्यांच्या परिवाराला किती दुःख झालेलं असेल. एक म्हण आहे कि इंसान को सबसे बड़ा दुख कब होता है कि बाप के कंधे पर बेटे का जनाजा. काय म्हटलं असेल त्या माणसाने, सर्वात मोठं दुःख जन्माला येईल की नाही हेही सांगता येत नाही. माणूस मेला तरी चालेल, पण त्याचा आदर्श हा समाजासमोर कायम राहायला हवा. असं राजकारणातलं आदर्श जीवन म्हणजे अजितदादाचं होतं. आता भरून न निघणारी अशा प्रकारची पोकळी आज निर्माण झालेली आहे. खरं तर जेव्हा टीव्ही मध्ये बातमी ऐकली तेव्हा विश्वासच बसला नाही. कदाचित त्यांना थोडासा मार लागला असता आणि दादा बरे झाले असते अशी तरी बातमी किमान कानावरती ऐकायला मिळाली असती तर तेवढं बरं झालं असतं. परंतु काय परमेश्वराजवळ न्याय आहे किंवा नाही हीच आता या ठिकाणी शंका वाटू लागलेली आहे. बांधवांनो, म्हातारपणामध्ये